ऑडिओ आहे, व्हिडिओ हा चोरून बनवलेला आहे आणि ऑडिओ फेक आहे. त्यामुळं गेली 2 वर्ष झालं ओबीसीची जी एकी महाराष्ट्रात दिसते, सगळ्या नेतृत्वामध्ये एकमत आहे. त्याचं नेतृत्व कधी काळी स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे करायचे. आज रोजी महाराष्ट्रातल्या ओबीसींचं एकमेव आशास्थान असणारे छगनरावजी भुजबळ आहेत. आणि भुजबळ साहेबांचं आणि माझंही सकाळी फोनवर बोलणं झालेलं आहे. त्यामुळं ओबीसी मध्ये फूट पाडण्याचा हा कुटील डाव आहे. आणि ही भाषा वारंवार जरांगे पाटील बोलत आलेले आहेत. हाकेंचं आमचं भांडण नाही, पण आमचं आणि येवलावाल्यांचं भांडण आहे हे कायम सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि 4-5 वेळा ह्याच्या अगोदर हल्ले पण झालेले आहेत आमच्यावर. पुढेही या गोष्टी होत राहणार आहेत. पण ओबीसी बांधवांना माझी एक विनंती राहील की आपण सगळ्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे आणि आपली लढाई लढण्यामध्ये कुठंही बाधा पोचू नये अशा फेक नेरेशनद्वारे. आणि हे मी सांगतोय ना स्वतः, माझ्या बाबतीमध्ये हा जो व्हिडिओ व्हायरल होतो, पण मी स्वतः आता मी प्रत्यक्षात सांगतोय ना. फेक माहितीवर विश्वास ठेवणार का मी प्रत्यक्षात सांगतोय त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवायचा हा विचार तुम्ही करा. सर, व्हिडिओ ज्या पद्धतीने बनवला त्याहून असं वाटते जो बनवणार आहे तो तुमच्या निकटवर्ती. हे बघा, कोण निकटवर्ती, पुढच्या माणसाचा एक शब्द पण वाईस नाहीये त्यामध्ये. आणि कुठल्या ठिकाणी बसलोय, कुठल्या सभागृहात आहे, कुठल्या सभेत आहे, कुठं माईक नाही, कुठं पोडियम नाही, कुठं चॅनलचा बूम नाही. हे कुटील डाव आहे हे महाराष्ट्रातल्या लोकांनाही कळतंय. आणि कॉमन मॅन सुज्ञ आहे, त्यांना प्रचंड. आणि सकाळी भुजबळ साहेब मला बोललेले आहेत. भुजबळ साहेबांच्या आणि माझा जो संवाद घडला त्यातून ही लढाई लढण्यासाठी दुप्पट मॉरल आमचं वाढलेलं आहे, आम्हाला बळ मिळालेलं आहे. त्यामुळं हे आम्ही 2 जातीमध्ये भांडणं करणारे नाही आहोत, तर प्रचंड ताकदीनं एकत्रित येऊन पुढचा गाव घालणार आहोत. 2 समाजामध्ये ते निर्माण करण्यासाठी हे पहिल्यापासूनच आहे ना, आजचं नाहीये. आजचं नाहीये. एकच माणूस त्यांनी पकडलाय. जरांगे नेहमी दावा करतात तो अंतरवली सराटीत पाठिंबा देणारा तो एकच व्यक्ती आहे. धनगर समाजाचा म्हणून त्याला प्रोजेक्ट करतात ते. वाघोलीत पाठिंबा देणारा ही तो एकच व्यक्ती आहे. पुण्याच्या जरांगेंच्या पत्रकार परिषदेतही पाठिंबा देणारा तो एकच व्यक्ती आहे. आणि काल परवा हिंगोलीमध्ये पाठिंबा देणारा ही तो एकच व्यक्ती आहे. जरांगेला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये एकच व्यक्ती सापडतोय. ना त्याच्याकडे कुठली संघटना आहे, ना कुठलं रजिस्ट्रेशन आहे, ना त्याला 2-4 माणसं हे करतात, ना त्याला आरक्षणाची कुठली माहिती आहे, नॉलेज आहे. फूट पाडण्यासाठी शत्रूकडून काहीही पावलं उचलली जातील. गाडी फोडली जाते, नको ते आरोप केले जातात, मारहाण केली जाते. हे मान्य आहे, हे होणं मान्य आहे. पण ओबीसीनी फक्त संयमानं आणि एकतेनं ही लढाई लढायची, एवढंच मी आव्हान करेन. 29 ऑगस्टला मुंबईमध्ये मोर्चा धडकणार आहे. आरक्षण घेतल्याशिवाय सोडणार नाही असं त्यांचं वक्तव्य आहे. कोण आहे जरांगे? कोण आहे जरांगे? एक समाज आहे उद्धम, त्यांना असं आरक्षण मिळतं का? मोर्चा काढल्यावर मुख्यमंत्री पदावरच्या माणसाला शिव्या दिल्यावर, शिवीगाळ केल्यावर आरक्षण मिळतं? झुंडशाहीच्या द्वारे. आणि मागासले पण काय मागून मिळतं का? जन्माला यावं लागतं, जन्माला. आणि सोशल डिस्क्रिमिनेशन त्या जातीत जन्माला आल्यामुळे ज्याच्या बाबतीत सोशल डिस्क्रिमिनेशन झालंय त्याच्या प्रतिनिधित्वासाठी आरक्षण आहे. आरक्षण म्हणजे राशनचं दुकान आहे का? गेलाय तिथं दादागिरी केली आणि तिथनं माल उचलून आणलाय. कुणी सांगितलं जरांगेला? जरांगे खुळचट माणूस आहे. त्याला किती एंटरटेन करायचं गव्हर्नमेंटने ठरवावं. सणासुदीचा कालावधी असताना मुंबईमध्ये 5-50 गाड्या गेल्या तर मुंबईचं ट्रॅफिक जाम होतं. आणि हा हजारो गाड्या चलो मुंबई म्हणतोय. मुंबई ह्यांच्या बापाची आहे का? मुंबईमध्ये आगरी, कोळी, भंडारी माणूस आहे, इथला लोकल. त्या माणसांच्या हक्कावर तू त्यांच्या ताटातला घास हिसकावून घ्यायला मुंबईला चालला का? राजधानी आहे, आम्हाला मान्य आहे. पण अशा पद्धतीची व्यवस्था वेठीस धरण्याचा अधिकार जरांगे नावाच्या माणसाला दिला कुणी? स्थानिक स्वराज्याचा निवडणूक काही लागणार आहे, त्यानुषंगाने आपल्या ओबीसी बांधवांना काय आव्हान असेल? आमची खरी तीच लढाई आहे. न्यायालयानं आमचं 27% आरक्षण प्रोटेक्ट केलेलं आहे. सन्माननीय न्यायालयाचं या न्याय निवाड्याबद्दल आम्ही आभार व्यक्त करतो. पण ओबीसी बांधवांना आमची विनंती आहे, सगळ्या पक्षाच्या प्रमुखांना आमची विनंती आहे, जो गावगाड्यातला खरा ओबीसी त्याच माणसांना तिकीट द्या. कारण त्यांचं प्रतिनिधित्व इथल्या व्यवस्थेमध्ये निर्णय प्रक्रियेत नाही. ज्यांचं ऑलरेडी प्रतिनिधित्व आहे ते बोगस कुणब्याचे दाखले घेऊन जर निवडणुकीला उभे राहणार असतील तर पक्षांनाही माझा जाहीर इशारा आहे की आम्ही त्यांना मतदान करणार नाही आहोत, कुठलाही पक्ष असो. गावगाड्यातल्या ओबीसीला आमचं सांगणं असेल की मूळ ओबीसीलाच मतदान करायचं, खऱ्या ओबीसीला मतदान करायचं. आणि हीच खरं आमच्या समोरचं चॅलेंज आहे. न्यायालयानं न्यायालयाचं काम केलेलं आहे. आत्ता लढाई आणि आत्ता जबाबदारी आहे ती ओबीसी बांधवांची आहे की आपल्या माणसाला निवडून देणं.